आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज. मनसर प्रतिनिधी. कळंब तालुका आंबेगाव येथील कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 10वीच्या मुलामुलींचा निरोप समारंभ विद्यालयाचे प्राचार्य सुनील टावरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख व्याख्याते संपतराव गारगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना व्याख्याते संपतराव गारगोटे म्हणाले की शालेय जीवनामध्ये वयाचे 16वे वर्ष हे धोक्याचे नसून मोक्याचे निर्णय घेण्याचे आहे. या वयात घेतलेले निर्णय आयुष्याला कलाटणी देणारे असतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजन व आईवडिलांप्रती आदर बाळगून आपले ध्येय काबीज करण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. आईवडिलांचे नाव समाजाप्रती उंचावेल याचे ध्येय ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः आपला आत्मविश्वास जागून आपल्यातील कमी दूर करून आपले आयुष्य घडविण्यासाठी शिक्षणात लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर फक्त अभ्यासापुरता मर्यादित ठेवला पाहिजे, तरच शालेय जीवनात विद्यार्थी घडू शकतो, असे वक्तव्य यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रंगदास स्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय चांदमल भाऊ बोरा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गंगाराम भालेराव, माजी उपसरपंच डॉक्टर सचिन भालेराव, शिक्षक माता पालक संघाचे उपाध्यक्ष निलेश कानडे, ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव, ऊस बागायतदार सचिन सूर्यकांत कानडे, संवाद फाउंडेशनचे निलेश ढवळे, ग्रामपंचायत सदस्य मोहन थोरात, संगीता भालेराव, उपप्राचार्य भास्कर कांबळे, मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य इसाक शेख यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रोहित थोरात, नयन उनकुले या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे, प्राचार्य सुनील टावरे, उपप्राचार्य भास्कर कांबळे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून 10वीतील मुलामुलींना चांगले यश संपादन करावे असे आवाहन केले व निरोप समारंभाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक मच्छिंद्र वायाळ यांनी मांडले. तसेच सूत्रसंचालन विद्यार्थिनी अक्षदा भालेराव, श्रावणी वरपे व आभार प्रदर्शन श्रद्धा थोरात या विद्यार्थिनीने केले. आपल्या विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य सर, मित्र, योजलेही कुठले कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीत जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेले सार्थसह पुढे जात असते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे साहित्य म्हणजे अध्यक्षस्थान. आपण सर्वांना सुपरिचित असलेले व आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले प्राचार्य श्री टावरे सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आत्ताच माझी मैत्रीण अक्षदा भालेराव हिने जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्यास मी आपणा सर्वांच्या मते अनुमोदन देत आहे. अतिथींच्या आगमनाने उजळले भवन, दीपाच्या तेजातून येथील मांगल्यांचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूई दीप प्रज्वलन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संपतराव गांगुर्डे सर व मुख्याध्यापक व पर्यवेक्षक, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे तसेच श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक श्री चांदमलजी रघुनाथजी बोरा उर्फ भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करावे व अज्ञानांच्या बंदिस्त कवाडांनी ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे. भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष, माजी उपसरपंच श्री डॉक्टर सचिन भालेराव, माजी उपसरपंच श्री निलेश शेठ रंगनाथ कानडे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष व तसेच प्रसिद्ध शिव व्याख्याते प्राध्यापक श्री संपतराव गारगोटे सर यांचा सत्कार. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची.
उपसरपंच श्री डॉक्टर सचिन भालेराव माजी उपसरपंच श्री निलेश शेठ रंगनाथ कानाडे शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू होत आहे। भक्तांच्या हाकेला ओ देणारा, प्रयत्नांना साथ देणारा ईश्वर, अर्धमाचा नाश करणारा, सत्याचा विजय करणारा ईश्वर, चला याच ईश्वराच्या मनोभावे प्रार्थना करूयात। आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर करत आहे तीशस्तवन। अतिथी देवो भव, आपल्या अतिथी देवो भव। वंदना गजानना करितो, वंदना गजानना करितो, वंदना 14वी करणारे आपले पाहुणे सर्वांसमोर आपले मनोगत व्यक्त करतील। शिवाजी महाराज की पहा आवाज किती आवाज आहे, आवाज असायला हवा, किती आवाज असायला हवा, लोकांच्या घराघरामध्ये लोकांच्या मनात जाईल असा आवाज असायला हवा। पाहिजे की नको, पाहिजे की नको? म्हणून बोला छत्रपती शिवाजी महाराज की। आणखी आवाज आला पाहिजे, बेंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की। जगामध्ये असा एकमेव राजा आहे ज्या राजाचा आदर्श जगातल्या प्रत्येक देशात चौकात चौकात गावागावात घेतला जातो। ज्या राजाची जयंती तुमच्या कळंबमध्ये झाली नसेल, झाली ना? ज्या राजाची जयंती कळंबमध्ये झाली, ज्या राजाची जयंती मंचरमध्ये झाली, ज्या राजाची जयंती नारायणगावमध्ये झाली, ज्या राजाची जयंती आळेपाड्यामध्ये झाली, ज्या राजाची जयंती खेडमध्ये झाली, ज्या राजाची जयंती पुण्यात झाली, ज्या राजाची जयंती मुंबईत झाली, ज्या राजाची जयंती दिल्लीत झाली, ज्या राजाची जयंती कलकत्त्यात झाली, ज्या राजाची जयंती जम्मू काश्मीर मध्ये झाली, ज्या राजाची जयंती आवाज तेवढाच राहू द्या, आता होता तेवढाच राहू द्या, ज्या राजाची जयंती दिल्लीत झाली, ज्या राजाची जयंती अमेरिकेत झाली, ज्या राजाची जयंती कॅनडात झाली, ज्या राजाची जयंती अफगाणिस्तान मध्ये झाली, ज्या राजाची जयंती जपान मध्ये झाली, ज्या राजाची जयंती दुबई मध्ये झाली आणि ज्या राजाची जयंती पाकिस्तान मध्ये सुद्धा झाली, असा जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे। म्हणून बोला छत्रपती शिवाजी महाराज के। अराजकतेच्या पार्श्वभूमीवर स्वराज्याचं ज्वलंत जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण उभे करणारे छत्रपती शिवराय पाहिजे। आणि आता आपले दोन्ही हात वर करायचे, दोन्ही हात, आणि आज 10वीची मुलांचा तुम्ही जो शुभेच्छा समारंभ ठेवलाय, सदिच्छा समारंभ ठेवलाय, त्यांच्यासाठी इतक्या जोरदार टाळ्या वाजवूयात, इतक्या जोरदार टाळ्या वाजवूयात, वाजल्या पाहिजे आता टाळ्या वाजवा, इतक्या जोरदार टाळ्या वाजवा।
इतक्या जोरदार टाळ्या वाजवा की इथले प्रत्येक असणारा विद्यार्थी तो पास झाला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी पास झाला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थिनी पास झाली पाहिजे. नुसतीच पास झाली नाही पाहिजे तर आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आणखी जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आता टाळ्या बंद करा. माझ्या भावांनो बहिणींनो लक्षात ठेवा, तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात ना. या टाळ्या तुमच्यासाठी वाजलेल्या आहेत ना मुलांनो. या टाळ्यांची किंमत तुम्हाला चुकती करायची आहे. का करायची आहे? तुम्हाला या शाळेमधून तुम्ही शिक्षण घेतलंय, या शाळेचं नाव मोठं करायचं, या शिक्षकांचं नाव मोठं करायचंय, याचबरोबर आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण ज्या गावात जन्मलो त्या गावाचं नाव मोठं करण्याची जबाबदारी आज तुमच्यावरती ठेवलेली आहे. शाळेत मला वाटतंय तुम्ही शाळेत 5वीला आला असाल किंवा 10वीला आला, कितवीला आला असेल त्याला असेल. तुमचा 10वीचा हा शेवटचा दिवस आहे, शेवटचा समारंभाचा कार्यक्रम आहे. आणि परीक्षा 1 तारखेपासून चालू नाही सर, आज 24 तारीख आहे. या मधले 5-6 दिवस जे राहिले आहेत त्या 6 दिवसामध्ये इथून मागं झालं असेल ते झालं असेल, अभ्यास केला नसेल तरी चालेल, परंतु हे 6 दिवस तुमच्याकडे आहेत. या 6 दिवसामध्ये असा अभ्यास करा. मागल्या वर्षी किती टक्के निकाल लागला सर? 92% निकाल लागलाय. आज माझं व्याख्यान आयोजित केलंय आणि राजाराम महाराजांची जयंती आहे. आई शपथ सांगतो, फक्त या 6 दिवसात अभ्यास करा. शेवट ज्याला काहीच लिहिता वाचता येत नाही, शिवाजी राजांचा जरी आदर्श घेतला तर तो माणसात 6 दिवसात हे जग जिंकून टाकेल. 6 दिवसात इतका अभ्यास करा की या शाळेचा निकाल 100% लागला पाहिजे. ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे, लागेल ना. आणि म्हणून या 100% निकाल लागावा ही अपेक्षा बाळगून या विचारपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर ज्यांनी मला निमंत्रित केलं, 2 वर्ष झाले ना सर, टावरे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे मित्र नितीनजी भालेराव असतील, डॉक्टर साहेब असतील, द्राक्षाचे तुम्ही बागायतदार आहात, आमचे संवाद फाउंडेशनचे सर पुणे जिल्ह्यातून आमिर खानच्या लग्नाला बोलवलं नाही, मला सुद्धा बोलवलं नाही, परंतु या संवाद फाउंडेशन नावाचं छोटीशी संस्था निर्माण केली. त्याचा वटवृक्ष इतका वाढवला की खेड तालुक्यातल्या माणसाला आमिर खानच्या पोरीच्या लग्नाला बोलवलं. ते निलेशजी ढवळे साहेब आहेत. आमचे पवनजी थोरात आहेत, तुमच्याच विद्यालयामध्ये त्यांनी काही दिवसापूर्वी अध्यापनाचं काम केलंय आणि ते आता ग्रामपंचायत चांगले सदस्य झाले. आणि माझ्या भावांनो बहिणींनो सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आमचे काका आहेत वाडेकर सर, त्यांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे सर मला, नाही तर ते म्हणतील सगळ्यांचीच नावं घेतील, माझं नाव नाही घेतलं, असं व्हायला नको. प्रथमतः उपस्थित सगळ्यांचं जोरदार टाळ्या वाजून या 10वीच्या मुलांसाठी पुन्हा एकदा स्वागत करूयात. आणि भावंडांनो, हे 10वीचं वर्ष कुणी, मी कालही सांगितलं, निमगाव त्या सावरगाव बस्तीला परवा दिवशी मी होतो, मी सांगितलं 16 वर्ष हे धोक्याचं आहे. आम्हाला चित्रपटातून नितीनजी दाखवलं गेलं 16 वर्ष धोक्याचं आहे. मी नेहमी सांगत असतो की 16 वर्ष हे धोक्याचं नसतं. माझ्या भावांना आणि बहिणींनो लक्षात ठेवा, 16वं वर्ष हे मोक्याचं असतं. आज घेतलेला निर्णय, आज घेतलेलं तुम्ही कोणतेही पाऊल टाकलेलं पाऊल जे आहे ते पाऊल तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. ते पाऊल तुम्हाला उत्तुंग व्यक्तिमत्व तुमचं निर्माण करणार आहे. आजचं जे पाऊल आहे योग्य निर्णय आहे, ते तुमचं व्यक्तिमत्व घडवणारा निर्णय असेल. परंतु आज टाकलेलं पाऊल जर चुकीच्या मार्गाने गेलं, आज टाकलेलं पाऊल जर तुमच्या योग्य दिशेला गेलं नाही तर तुमचं संबंध आयुष्य जे आहे ते आयुष्य बर्बाद करणार आहे. म्हणून आजचा जो 16वं वर्ष तुमचा आहे, या 10वीच्या मुलांचा आहे, ते 16वं वर्ष धोक्याचं नसून 16वं वर्ष हे मोक्याचं आहे. ही गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे. म्हणून हा शुभेच्छा आणि सदिच्छा समारंभ तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून माझ्या भावांना आणि बहिणींनो लक्षात ठेवा, तुम्ही कोणाची लेकरं आहात? कोणाची आहात? शिवाजी महाराजांची लेकरं आहात, बरोबर ना? शिवाजी महाराजांची आपण सगळी लेकरं आहात. मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, पुढे चालणार आहे. नितीनजी भालेराव साहेब तुम्ही मला 5-6 वर्ष ओळखतायत. टावरे साहेब तुम्ही मला 2008 वर्षापासून ओळखतायत. आमचे वाडेकर सर सुद्धा मला 2008 वर्षापासून ओळखतायत. वाडेकर सर मला सांगा, माझ्या आजोबाचं नाव सांगा तुम्ही. 2008 पासून आमच्या दोघांची मैत्री आहे. नुसतीच मैत्री आहे, ते माझ्या घरी आलेत, मी त्यांच्या घरी गेलोय. टावरे सरांच्या मी घरी गेलोय, टावरे सर माझ्याही घरी आले, मी त्यांच्या घरी जेवायला गेलोय. आणि नाही म्हटलं तरी 15 दिवसातून, आठवड्यातून एकदा आमचं बोलणं होतं. मग माझ्या आजोबाचं नाव टावरे सर तुम्ही सांगा. तुमच्या आजोबाचं नाव मला सुद्धा सांगता येणार नाही. वाडेकर सर तुमच्या आजोबाचं, पंजोबाचं नाही, तुमच्या खापूर पंजोबाचं सुद्धा नाव मला सांगता येणार नाही. येईल सांगता, फक्त एकच माणूस आहे त्याला इथे सांगता येईल, ते आमचे निलेश ढवळे आहे. कारण त्यांच्याकडं मी माझ्या कुणबीचा दाखला काढलाय, त्यामुळे त्यांना सांगता येईल. मग का सांगता येत नाही? एक गोष्ट सांगू का तुम्हाला मुलांना? तुमच्यासाठी सगळ्यांसाठी गोष्ट महत्वाची आहे. एक वेड्याचा दवाखाना आहे आणि या वेड्याच्या दवाखान्यामध्ये एक डॉक्टर आहे आणि अनेक वेडे आहे.
आणि या वेड्याच्या दवाखान्यामध्ये एक डॉक्टर आहेत, अनेक वेडे आहेत, आणि अनेक वेडे काय करतात मी सांगायची गरज नाही, वेडे वेड्यासारखे करतात. परंतु त्या वेड्यामध्ये एक शाणा वेडा आहे, तो थोडासा शाणा आहे. आता मात्र डॉक्टर काय करतोय, डॉक्टर वेड्यांना दररोज तपासतोय, आणि तपासल्यानंतर काय करतोय, वेड्यांना गोळ्या देतोय, वेड्यांना इंजेक्शन देतोय. त्यातले काही वेडे बरे होतात, घरी जातात. आता एके दिवशी मात्र वेड्यांना तपासता डॉक्टर काय करतोय, अनेक वेड्यांना तपासतोय, कोणाला गोळ्या देतोय, कोणाला इंजेक्शन देतोय. आता मात्र त्या वेड्यांमधला एक शाणा वेडा आहे, तो शाणा वेडा डॉक्टरकडे येतोय आणि डॉक्टर मला सांगतोय, डॉक्टर साहेब मला एक कागदाचा बंडल आणि एक पेन द्या. डॉक्टर म्हणले, कशाला लागतंय तुला? डॉक्टरला म्हटला, मला एक कागदाचा बंडल, मला पेन द्या. डॉक्टर पुन्हा विचारतो, कशाला लागतंय सांग. तो म्हटला, मला कादंबरी लिहायची आहे. अरे म्हटलं, तू वेडा आहे, तुला नीट चालता येत नाही, वाचता येत नाही, तू कादंबरी काय लिहिणार? जर तू कादंबरी लिहिली, लोकांनी वाचली, तर तुलाही चपलाने मारतील आणि मलाही चपलाने मारल्याशिवाय लोक राहणार नाही. तू या फंद्यात पडू नकोस. आता मात्र दुसरा दिवस उजाडला. पहिल्या दिवशी वेड्यातल्या शाण्या वेड्याला हाकलून दिलं होतं डॉक्टरनं. दुसऱ्या दिवस आला, आणि या दुसऱ्या दिवशी सुद्धा ज्यावेळेस डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले, आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पुन्हा वेडा तो येतोय. तो वेडा डॉक्टरला म्हणतोय, डॉक्टर साहेब मला एक कागदाचा बंडल आणि मला एक पेन द्या. म्हणजे मी काय करेल, मी कादंबरी लिहायचे, मला द्या ना कागदाचा बंडल, द्या ना पेन. डॉक्टर म्हटला, तुला काल सांगितलं मी तुला कागदाचा बंडल आणि पेन देणार नाही, तू जा बरं. पुन्हा हाकलून दिला. 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, आठवडा गेला, 15 दिवस गेले. दररोज डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आला की तो वेडा येतोय, आणि वेडा म्हणतोय, डॉक्टर साहेब मला एक कागदाचा बंडल आणि मला एक पेन द्या, मला कादंबरी लिहायची आहे. आता मात्र डॉक्टर वैतागला, आणि 16व्या दिवशी वैतागलेल्या डॉक्टरने काय करावं, खरोखर कागदाचा बंडल आणि पेन त्या वेड्याला दिला. आता मात्र दुसऱ्या दिवसापासून आता तो वेडा डॉक्टरला त्रास देत नव्हता. बोलायचं. आता मात्र तो वेडा त्या डॉक्टरला त्रास देत नव्हता. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले, 5 महिने गेले. ज्या वेळेस डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जातोय, आता मात्र तो वेड्यातला शाणा वेडा डॉक्टरला अजिबात त्रास देत नाही. आणि 6 महिने झाल्यानंतर एके दिवशी डॉक्टरांच्या लक्षात आलं की आपण जो वेडा आहे त्या वेड्याला एक कागदाचा बंडल दिलाय, एक पेन दिलाय, नक्की त्यानं त्याचं केलंय काय हे पाहावं. म्हणून त्या वेड्याला बोलवलं आणि वेड्याला विचारलं, अरे तुला मी कागदाचा बंडल दिलाय, पेन दिलाय, त्याचा तू नक्की केलंय काय? वेडा म्हटला, डॉक्टर साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं मी एक कादंबरी लिहिणार आहे. खरंच लिहिली का कादंबरी? डॉक्टर म्हणतोय. वेडा म्हणतो, होय मी खरंच कादंबरी लिहिली आहे. मला दाखव तुझी कादंबरी. वेडा धावत पळत त्याच्या खोलीत गेला, भली मोठी कादंबरी आणली आणि डॉक्टरच्या हातात दिली. डॉक्टरला आनंद झाला. अरे वेड्याने कादंबरी लिहिली आहे, काहीतरी असं लिहिलं असेल. डॉक्टरने सगळे वेडे तपासल्यानंतर म्हटलं, आता निवांत त्याच्या केबिनमध्ये जाऊयात. मला आपल्या केबिनमध्ये जाऊयात आणि नंतर कादंबरी वाचूयात. सगळ्या वेड्यांना तपासल्यानंतर केबिनमध्ये गेला, खुर्चीवरती बसला, आणि आता डॉक्टरने ती कादंबरी हातात घेतली. पहिलं पान उचकटलं आणि पहिल्या पानावरती लिहिलं होतं, मला तपासणाऱ्या डॉक्टरांना ही कादंबरी समर्पित. म्हणजे आजपर्यंत डॉक्टर म्हटला, मी माझ्या आयुष्यात अनेक वेडे नीट केले, शाणे केले, पण मला असंच कधीच पुरस्कार कोणता आयुष्यात भेटला नाही. हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. मला वेड्यानं कादंबरी माझ्यावरती समर्पित केली आहे. म्हणजे एखादं पुस्तक लिहिलं की आपण कोणाच्या वरती समर्पित करत असतो. आता मात्र डॉक्टरला अत्यानंद झाला, आणि आनंदाच्या भरात डॉक्टरनं पुढलं पान उचकटलं. पुढल्या पानावरती लिहिलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले. पहिल्या पानावर लिहिलंय, पहा, छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले. डॉक्टरला इतका आनंद झाला, मला शिवाजी राजांवरती कादंबरी लिहिली आहे. या वेड्यानं शिवाजी राजांवरती कादंबरी लिहिली आहे, त्याचा आनंदानं ऊर भरून आला. आनंदाच्या भरात डॉक्टरनं काय करावं, डायरेक्ट शेवटचं पान उचकटलं, आणि डायरेक्ट शेवटच्या पानावरती लिहिलं होतं, त्या वेड्यानं असं लिहिलं होतं, शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले. आता तर डॉक्टरला आनंदाच्या उकळ्या फुटल्या, डोळ्यातून आनंदाची आसू आली. का आली? तर शिवाजी महाराज घोड्यावर बसल्यापासून शिवाजी महाराज घोड्यावर उतरेपर्यंत जे जे प्रसंग घडले असतील, ज्या ज्या घटना घडल्या असतील, त्या सगळ्या त्या वेड्यानं लिहिल्या असतील असं कादंबरीत त्या डॉक्टरला वाटलं. आणि डॉक्टरनं आता मधली पानं चालायला सुरुवात केली. माझ्या भावंडांनो, पहिल्या पानावरती त्या वेड्यानं लिहिलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले, आणि शेवटच्या पानावरती लिहिलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले. आणि मधल्या पानावरती ज्यावेळेस डॉक्टरनं पाहिलं, पहिल्या पानावर शिवाजी महाराज घोड्यावर बसले. टगडा 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 छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले. टगडा 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 छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले. संपली कादंबरी. नाव काय?
माझ्या पोराचं नाव सांगा मग आता. का सांगता येत नाही? आम्ही आयुष्यभर काय करतोय? टगडक टगडक करतोय. ज्याला मोठं व्हायचं भावंडांनो लक्षात ठेवा, त्यानं टगडक टगडक न करता या महापुरुषांच्या विचारातून मोठं व्हायला पाहिजे. शिक्षण कशासाठी घेतो आम्ही? कशासाठी? आज 10वीचा निरोप समारंभ शिक्षण कशासाठी घेतो? पोरांना विचारू ना शिक्षण कशासाठी घेतो सर? नितीनजी, पोरांना विचारा ना शिक्षण कशासाठी घेतो? चांगली नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घेतो म्हणतो. कोणतरी म्हणतो शिक्षण कशासाठी घेतो? मला चांगली छोकरी मिळावी. पोरं म्हणतात यासाठी शिक्षण घेतो. कोणतरी म्हणलं मला नोकरी कशासाठी? तर मला बंगला बांधण्यासाठी. नोकरी कशासाठी? तर बायकोला साडी घेण्यासाठी. नोकरी कशासाठी? मला माडी आणि साडी आणि मोठी गाडी घेण्यासाठी. शिक्षण वृत्तीची माणसं या महाराष्ट्रात या समाजात जन्माला आली. कर्मवीर भाऊराव पाटील तुम्हाला माहिती ना काय केलं त्यांनी? काय केलं रे बाळा कर्मवीर भाऊराव पाटलांनी? जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. एकदा रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटलांना विचारलं तुमच्या समोर आदर्श कोणता? काय विचारलं? कर्मवीर भाऊराव पाटलांना विचारला तुमच्या समोर आदर्श कोणता? कर्मवीर भाऊराव पाटील काय सांगतात महत्वाचं आहे लक्षात ठेवा. सातारामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी छत्रपती शिवाजीराजांच्या नावानं कॉलेज काढलं होतं. लक्षात ठेवा मुलांना काय सांगतोय मी. सातारामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या नावानं कर्मवीर भाऊराव पाटलांनी कॉलेज काढलं. आणि कॉलेज काढत असताना इतकी परिस्थिती नाजूक झाली की कर्ज घेण्याची वेळ आली. कॉलेजचं काम अर्धवट राहिलं. एका सावकाराकडे गेले आणि सावकाराला सांगू लागले मला 1 लाख रुपये दे, व्याजानं दे. सावकार म्हटला 1 लाख नाही, मी तुम्हाला 2 लाख रुपये देईल, फक्त एकच करा. काय करा? तर तुम्ही साताऱ्यामध्ये शिवाजीराजांच्या नावानं जे कॉलेज काढलंय त्या कॉलेजमध्ये शिवाजीराजांचं नाव काढा आणि तिथे माझ्या बापाचं द्या. दुसरा कोणी असता, मी जरी असतो तर म्हटलं असतं 2 लाख रुपये याचे घेऊ, शिवाजीराजांच्या नावानं आणखी दुसरं कॉलेज काढू, पण याचे 2 लाख पत्रात पाडून घेऊ. त्या सावकारानं काय करावं? 2 लाख रुपयाचा चेक कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातात दिला. भावांनो लक्षात ठेवा. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हटला तुम्ही साताऱ्यामध्ये शिवाजीराजांचं जे कॉलेजचं नाव काढलंय ते नाव शिवाजीराजांचं नाव टाकलंय ते नाव काढा आणि माझ्या बापाचं द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांनी हातात आलेला चेक त्या सावकाराच्या तोंडावर फेकून मारला. आणि कर्मवीर भाऊराव पाटील म्हटले अरे प्रसंग पडला ना तर जन्मदात्या बापाचं नाव बदलेल हा भाऊराव पाटील, पण शिवाजीराजांचं नाव बदलणार नाही. ही ताकद शिवाजीराजांची आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रात तुम्ही शिवाजीराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आला, शिवनेरीच्या जवळ जन्माला आलेला आहे. इथल्या प्रत्येक पोरानं इतकं यश मिळवायचं आहे की तुमचा अभिमान येथे बसलेला झाला पाहिजे. होईल ना? शिक्षण कशासाठी घ्यायचं? लोकांसाठी घ्यायचं. कोणासाठी? लोकांसाठी नाही घ्यायचं ना. कोणासाठी घ्यायचं मग? स्वतःसाठी घ्यायचं. म्हणून तर आपलं वाटोळं झालं. शिक्षण हे स्वतःसाठी घ्यायचं, जरूर घ्यायचं, परंतु आपल्या शिक्षणाचा फायदा समाजाला झाला पाहिजे यासाठी शिक्षण घ्यायचं. घेणार ना? आणि आज 100% निकाल लागण्याची जबाबदारी सर तुमची संपली. आता तुमची जबाबदारी आहे. एखादा जर कुणी नापास होत असेल त्याच्या यासाठी एक गोष्ट सांगतो. जो नापास आहे ज्याला काहीच वाटतं, ज्याला वाटतं ना आपल्याला 60% मार्क मिळणार नाही, 50% मार्क मिळणार नाही, 35% मार्क मिळणार नाही, शेवटच्याला ज्याला वाटतं ना की आपण नापास होईल, अशा विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट सांगणार आहे. एक पोरगी आहे, 8-9 वर्षाची पोरगी झाली आहे. आणि 8-9 वर्षाची पोरगी मुलांनो जिला चालता येत नाही, उठता येत नाही, अंथरुणावरती खिळून पडलेली आहे. आणि ही खिळून पडलेली मुलगी जी आहे ती मुलगी खिळून पडलेली आहे. तिच्या मात्र आईला वाटतंय की आपली मुलगी चालली पाहिजे, आपली मुलगी पळली पाहिजे. एकदा त्या मुलीनं 9 वर्षाच्या मुलीनं आपल्या आईला विचारलं की आई तू सांग, मी झोपते, माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे? मी आजारी आहे, मला उठता येत नाही, मला पळता येत नाही, माझ्याकडून काय अपेक्षा आहे? 9 वर्षाच्या पोरीनं आपल्या आईला विचारलं. आईनं डोळ्यात पाणी आणलं आणि आई म्हटली बाळा माझी एकच अपेक्षा आहे, तू अशी जगात धावली पाहिजे, अशी पळली पाहिजे की तुझं नाव घेतल्यानंतर माझा अभिमान आणि माझा ऊर अभिमानानं भरला पाहिजे, असं काम करायला पाहिजे तू. आता मात्र त्या पोरीच्या डोळ्यातून आसू आली. आईनं त्या पोरीला घेतलं, जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेली आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरला विचारू लागली की माझे लेकरू, माझी मुलगी आहे, ती पळेल का? स्वतःच्या पायावरती उभी राहील का? डॉक्टरनं सांगितलं पोलिओमुळे तिचे दोन्ही पाय लुळे आहेत, ती पायावरती उभीच राहू शकत नाही. पळणार तर सोडून द्या, ती स्वतःच्या पायावरती उभीच राहू शकणार नाही, पळायचं सोडून द्या म्हटलं तुम्ही. आई नाराज झाली नाही. आईनं पोरीला घरी आणलं, पण पोरीला अशी ऊर्जा देत राहिली, अशी चेतना देत राहिली की पोरीनं काय करावं. पोरीला सांगितलं तू बाळा लक्षात ठेव, तुला पळायचंय, स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय आणि असं पळायचं की जगाला हेवा करावं, असं पळायचंय. पोरीला हे शब्द, आईचे शब्द तिच्या कानात आणि हृदयात टोचले गेले. पोरीनं स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करायला लागली पोरगी. मुलांनो जिला पाय लुळे आहेत,
जी स्वतःच्या पायावरती उभं राहू शकत नाही ती आता धडपडायला लागली, उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली. आणि खरं खरं सांगतो तुम्हाला, ती पोरगी पडायची, धडपडायची. आता मात्र स्वतःच्या पायावरती उभं राहत नाही, येत नाही हा विचार तिनं सोडून दिला होता. म्हणली मला एक ना एक दिवस तरी उभं राहायचे म्हटली. अनेक वेळा प्रयत्न केले, पडायची, धडपडायची, कशाचा तरी आधार घ्यायची, उभं राहायचं प्रयत्न करायची. अनेक वेळा पडत असताना एके दिवशी उभी राहिली. नुसतीच उभी राहिली नाही, तिने पहिलं पाऊल टाकलं. त्यावेळेस वय असेल तिचं 11 वर्ष. पहिलं पाऊल टाकलं, तिला अत्यानंद झाला. आईला सांगले, आई बघ ना, अगं मी स्वतःच्या पायावरती उभी राहिली. आईला सुद्धा आनंद झाला. आई म्हटले, बाळा तू नुसती उभी राहणार नाही तर तू चालणार आहे. पुरीनं चालण्याचा प्रयत्न करू लागली, कशाचा तरी आधार घ्यायची, पडायची, धडपडायची, अनेक ठिकाणी जखमा व्हायच्या, लागायचं. परंतु पोरीनं जिद्द सोडली नाही. पोरगी आता चालायला लागली. नुसतीच चालायला लागली नाही, माझ्या भावंडानं सराव केला. चालता चालता हातानं कशाला तरी धरत टेकवत चालण्याचा प्रयत्न करणारी मुलगी आता हात सोडून चालू लागली. नुसतीच चालू लागली नाही, आता हळूहळू पळायला लागली. आणि तिने एके दिवशी आईला विचारलं, आई पहा ना, मी आता हळूहळू पळते. आई म्हटली, आता तू स्पर्धेत भाग घे आणि तुला पहिले यायचंय, पहिले. आईनं सांगितलं, पुरीनं स्पर्धेत भाग घेतला आणि मुलांनो तिचा नंबर पहिला आला. पहिला कसा आला? पुढून पहिला आला नाही तर शेवटून पहिला आला. सगळी मुली तिच्या पुढे धावत होत्या, सगळी मुलं तिच्या पुढे धावत होती. मात्र ही अख्ख्या शाळेत असेल, सगळ्या गावात असेल, सगळ्यात मागे राहिली होती. आता मात्र पोरीनं तरी जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही. आणि ही पोरगी अशी पळायला लागली की तिनं ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भाग घेतला. ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भाग घेतला. आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर माझ्या भावानं, जिला 9व्या वर्षापर्यंत चालता येत नाही, जिला पोलिओ झालाय, ती मुलगी आता ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतली. आणि सांगायला अभिमान वाटेल की ऑलिम्पिकची स्पर्धा सुरू झाली आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण जगातले सगळे खेळाडू आले होते, अनेक मुली आल्या होत्या, अनेक धावपटू आले होते. आणि या स्पर्धेमध्ये या पोरीने भाग घेतला. नुसताच भाग घेतला नाही तर 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटरच्या स्पर्धेमध्ये या पोरीनं ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलं. त्या पोरीचं नाव आहे विल्मा रुडॉल्फ. त्या पोरीचं नाव आहे विल्मा रुडॉल्फ. अपंग पोरगी जर 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर मध्ये सुवर्ण पदक मिळवते. जगाच्या इतिहासामध्ये काळी पोरगी आहे असा क्षण अमेरिकेमध्ये आला की काळ्या माणसाच्या बरोबर गोरी माणसं बोलत नव्हती, गोरी माणसं जेवत नव्हती. तिच्या मात्र स्वागत समारंभाला अमेरिकेमध्ये सगळीच्या सगळी माणसं एका पंक्तीत जेवली आणि तिने सुवर्ण इतिहास रचला. तिचं नाव आहे विल्मा रुडॉल्फ. म्हणून 10वीत ज्याला मार्क कमी पडते असं गोष्ट ज्याला वाटत असेल मी हुशार नाही, त्या मुलानं लक्षात ठेवा, माणसाचा मेंदू इतका प्रबळ आहे. माणूस किती टक्के मेंदूचा वापर करतो? 2 ते 3%. जर माणसानं 100% आपल्या मेंदूचा वापर केला तर हे संपूर्ण जग जे आहे ते संपूर्ण जग उद्ध्वस्त करण्याची ताकद माणसाच्या मेंदूत आहे. आणि उद्ध्वस्त झालेलं जग सुद्धा पुन्हा निर्माण करण्याची ताकद फक्त माणसाच्या मेंदूत आहे ना. मग हा मेंदू वापरायचा कसा? मेंदू वापरतो आम्ही मात्र कसा वापरतो? सकाळच्या पारी व्हॉट्सअप, सकाळच्या पारी फेसबुक, इंस्टाग्राम. तुम्ही हसता इंस्टाग्रामला, आहे ना इंस्टाग्रामला अकाउंट? नाही, खोट. आई शपथ सांगायचं इंस्टाग्रामला कोणाचं अकाउंट नाही. वा 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 मुलांनो, आई शपथ सांगायचं बघ ना, आहे ना. आणि आई शपथ सांगायचं इंस्टाग्रामला कोणाचं अकाउंट आहे? आता अकाउंट आहे, खोटं बोलायचं ना. आईची शपथ आहे आपल्या सगळ्यांना आहे. आणखी मुलांना सांगा हातवर. मी काय तुम्हाला वाईट बोलणार नाही, शपथ सांगतो. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. कोणाकोणाचं अकाउंट आहे? फेसबुकला वा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. यांचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, जोरदार टाळ्या वाजवा की. बघा, ही प्रामाणिक मुलं आहेत. आणि आई शपथ सांगतो टावरे सर, 10वीतली किती पोरं आहेत तुमची? 80 पोरं आहेत. मुलं किती आहेत? 40 समजा पकडा. मी खोटं सांगत नाही, 40चे निम्मे सोडा. 20 पोरांचे आणि 20 पोरींचे इंस्टाग्रामला 100% अकाउंट आहे. इंस्टाग्रामला 100% अकाउंट आहे. वाईट परिस्थिती आहे सर. इंस्टाग्रामला स्टेटस काय आमचे? जानवर पिक्चर आलता, कोणता जानवर ना? ॲनिमल. जोरदार यांच्यासाठी ॲनिमल. ज्याची पोरगी 10वीला आहे सर, ज्याचं पोरग 10वीला आहे, त्या घरातल्या आईनं सुद्धा काय करावं, त्या त्याचा गाण्याचा अर्थही कोणाला कळाला नाही. ते ग्लास ठेवायचा, ग्लास तरी चांगला ठेवायचा ना. एक इंस्टाग्रामला मी हे पाहिलं, तेव्हा ग्लास ठेवला आणि काय करत होती मी सांगायची गरज, ती हसते बा. भयान अवस्था आहे सर. इंस्टाग्रामला अकाउंट ठेवा किंवा ठेवू नका, मी तर या मताचा आहे.
आमची स्टेटस काय आहे सर? आमचं स्टेटस असतं काय, ही गल्लीतल्या भाईंचा पोरांना आदर्श आहे, आपल्या आईचा आदर्श नाही. आईपेक्षा गल्लीतला भाई यांना जवळचा वाटतो सर. डॉक्टर साहेब, आईच्यानं सांगा, आपल्या आईच्यानं सांगा, तुम्ही तुमच्या आईचं कधी स्टेटस ठेवलं इंस्टाग्रामला? ज्यांच्याकडे इंस्टाग्राम आहे, ज्यांच्याकडे व्हॉट्सअप आहे, त्यांनी आई शपथ घ्या आणि आपल्या बापाचं स्टेटस कधी ठेवलं सांगा? नाही ठेवलं. किती दुर्दैवाची परिस्थिती आहे. तुम्ही ठेवणार, तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचा. आणि आता ताई, इंस्टाग्राम पहिलं अकाउंट डिलीट करायचं. का करायचं? का करायचं मी सांगतो. 10वीला माझा पुतण्या आहे सर, मला माझा माऊस भावाचा पोरगा आहे. त्या माऊस भावाचं पोरग माझ्याकडे आले एक दिवस आणि म्हटलं, काका तुमच्या इंस्टाग्रामला अकाउंट आहे का? मी म्हटलं आहे बाबा, कारण मला प्रचार करावा लागतो, प्रसार करावा लागतो ना. जर इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला टाकलंच नाही तर मला कुत्रू सुद्धा विचारणार नाही. पण मी कॉलेजला होतो तेव्हा माझ्याकडे इंस्टाग्राम नव्हतं, लक्षात ठेवा. त्याने मला विचारलं काय? माझा म्हटला काका, माझा पुतण्या आहे तो. म्हटला काका तुमचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे का? मी म्हटलं आहे. तो म्हटला तुमचे किती फॉलोअर्स आहे? मग मी त्याला विचारलं तुझा इंस्टाग्रामला अकाउंट आहे का? टावरे सर तुम्हाला काय म्हटलं? होय माझं इंस्टाग्रामला अकाउंट आहे. 10वीला आहे, आता पहा 10वीला, त्याच वर्षी 10वीला आहे. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर रेकॉर्ड होतं तरी सांगतोय, सार्थक जरे नाव काढा. त्यानं मला विचारलं काका तुमचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे? आणि म्हटलं माझं पण अकाउंट आहे. त्यानं मला विचारलं तुमचे फॉलोअर्स किती? मी म्हटलं माझं नीट सांगतो, नंतर सांगतो, तुझं सांग तुझे फॉलोअर्स किती? ते म्हटलं माझे 2-2.5 हजार फॉलोअर्स आहेत. 2-2.5 हजार फॉलोअर्स आहे. आणि मग मी म्हटलं तुझे 2-2.5 हजार आहे? वा म्हटलं छान. ते मला म्हणतोय काका तुमचे किती आहे? म्हणलं आहे 300, 350, 400. मला तुमच्यापेक्षा मी ग्रेट आहे. गावभर बोंबलं धिंडाचा म्हणलं तुम्ही, या गावातून त्या गावात, त्या गावातून या गावात, आणि तुमचे 300-400 फॉलोअर्स. म्हणला माझे 2 आणि 2.5 हजार फॉलोअर्स आहे, तुमच्यापेक्षा मी ग्रेट आहे म्हटला. त्याला मी त्या दिवशी सांगितलं बाळा, इंस्टाग्रामला स्टेटस ठेवल्यानंतर, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवल्यानंतर, किंवा तुमच्या फेसबुकला 5,000 मित्र जरी असले, इंस्टाग्रामला 5,000 जरी फॉलोअर्स असले तरी माणूस ग्रेट होत नाही. ग्रेट अशाच होतो की आपलं स्टेटस, असं स्टेटस निर्माण करावं लागतं की आपलं स्टेटस जगानं ठेवावं. आणि आपलं स्टेटस ठेवल्यानंतर ज्यांनी आपलं स्टेटस ठेवलंय त्यांचं स्टेटस वाढवावं. हे स्टेटससाठी ज्यांनी काम केलं त्यासाठी मी काम करतोय. म्हटलं माझं स्टेटस जगानं ठेवलं तरी त्याचं स्टेटस वाढवावं, यासाठी ज्या दिवशी तू काम करशील त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुझं स्टेटस वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या भावांना आणि बहिणींना लक्षात ठेवा, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक सैल बंद करायचंय. आणि काय करायचंय? हातामध्ये आज पुस्तक घ्यायचंय, हातामध्ये पुस्तक घ्यायचंय. येणार ना? किती दिवस राहिलेत? 5-6 दिवस राहिलेत. 6 दिवसात असा अभ्यास करायचा की नितीनजी या शाळेतला 100% निकाल आज सांगतो मी लागेल, कारण माझं व्याख्यान आयोजित केलंय ना, लागेल ना? 100% निकाल लागेल आहे. आणि 100% निकाल लागेल आणि 90% पुढे 40 किती 80 विद्यार्थी आहे ना, त्या 80 पैकी 20 विद्यार्थी 90%च्या पुढे असायला हवे. बापरे बापरे म्हणल्यावर लागत नसते. 6 दिवस आहे तुमच्याकडे, 6 दिवस. मी मगाशी सांगितलं एका दिवसात इतिहास निर्माण केला जातो. जातो ना? जातो की नाही? लागेल ना? लागेल. आणि जर तरच लागले तरच पुढल्या वर्षी मला बोलवा, नाही तर बोलू नका. मला वेळ, पैसा हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही मला बोलवल्यानंतर किंवा मी इथे आल्यानंतर जर तुमच्यामध्ये जर परिवर्तन होत नसेल तर माझ्या व्याख्यानाला काडीचा सुद्धा किंमत नाही. काय आहे मुलांना? पेट्रोल पंप आहे. सर मी शाळा का सोडली खरं सांगू का? पोरं आताची हायब्रिड झाले. होणार नाही, तू धिक्कार आहे तुझा आणि तुझ्या स्वप्नांचा. आता मात्र पोरग म्हटलं तुम्हाला मला काय बोलायचे ते बोला, परंतु माझ्या स्वप्नाला काही बोलायचं नाही म्हटला. अरे म्हटला जा, मालक म्हटला जा, तू काय दिवे लावणार आहे मला माहिती आहे, जा म्हटला. आणि येथे बसले टावरे सर, येथे बसल्याने लक्षात ठेवा, त्याला धक्के मारून हकलून दिलं त्या पेट्रोल पंपाच्या मालकाला, त्या पोराला. पोरग बाहेर पडलं आणि बाहेर पडल्यानंतर कपडे विकायला लागलं. नुसतंच कपडे विकत नव्हतं, भाजीपाला विकायला लागलं, जमेल तो व्यवसाय करायला लागलं. आणि करता 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 ते पोरग इतकं मोठं झालं, इतकं मोठं झालं. काही दिवसापूर्वी त्याच पेट्रोल पंपाच्या समोर एक आलिशान गाडी आली. इतकी आलिशान गाडी आली की भारतातल्या क्वचित लोकांकडे ती आलिशान गाडी आहे. इतकी आलिशान गाडी घेऊन तेच पोरग त्या पेट्रोल पंपाच्या जवळ आलं आणि पेट्रोल पंपावर त्याने गाडी थांबवली. आणि गाडी थांबवून पेट्रोल पंपाच्या गाडीच्या खाली आल्यानंतर पेट्रोल पंपाच्या मालकाच्या समोर गेला, त्याच्या केबिन मध्ये गेला. आणि केबिन मध्ये गेल्यानंतर पेट्रोल पंपाच्या मालकाच्या समोर उभा राहिला
आणि म्हटलं मला ओळखलंच का तू? पेट्रोल पंपाचा मालक म्हटला मी तुला ओळखलं नाही. मात्र त्याची गाडी पाहिला, सबंध गाव नाही तर सबंध शहर आलं होतं. इतकी आलिशान गाडी होती. नुसतीच आलिशान गाडी नव्हती, त्याच्या मागं पुढं बॉडीगार्ड होते. नुसतेच बॉडीगार्ड नव्हते, हातात रायफली घेऊन बॉडीगार्ड होते. ते पोरगं पेट्रोल पंपाचा मालकाच्या समोर उभं राहिलं आणि मालकाच्या समोर उभं राहिल्यानंतर मालकाला विचारलं मला ओळखलंस का? मालक म्हटला मी तुला ओळखलं नाही. पेट्रोल पंपाचा मालक उभा होता. आता मात्र ते पोरगं बोलायला उभं राहिलं आणि पोरगं म्हणतंय 20 वर्षापूर्वी तुझ्या पेट्रोल पंपावरती एक पोरगं कामाला होतं आणि त्या पोराला तू स्वप्न पाहू नको सांगितलं होतं, धक्के मारून हाकलून लावलं होतं. तेच पोरगं म्हटला मी आहे. अरे या तुझ्या शहरातच काय, भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये माझे पेट्रोल पंप आहे. अरे तोच धीरूभाई अंबानी आहे की भारतातच नाही तर जगाच्या अनेक बाजारपेठेत माझ्या कंपन्या. अरे तोच धीरूभाई अंबानी आहे की भारतातच नाही तर जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ उद्योगपती म्हणून माझं नाव घेतलं जातं. अरे तोच धीरूभाई अंबानी आहे ज्यानं दिवसात डोळ्यात स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण केलं. होय म्हटलं तो मी धीरूभाई अंबानी आहे. पेट्रोल पंपावरती काम करणारं पोरगं धीरूभाई अंबानी झालं. कशाच्या जोरावरती? स्वप्न पाहिलं. स्वप्न. माझ्या भावानं आणि बहिणीनं लक्षात ठेवा, आज स्वप्न पाहायचंय की 10वीच्या स्पर्धेच्या युगामध्ये 10वीच्या या वर्षामध्ये आपल्या पूर्ण तालुक्यातूनच नाही, जिल्ह्यातूनच नाही तर या महाराष्ट्रातून या शाळेचा विद्यार्थी पहिला यावा ही अपेक्षा आहे. म्हणून टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. याचा येईल का? अर्धा तास झाला, अजून फक्त 5 ते 10 मिनिटं घेऊ ना. 10 मिनिटं घेतो मी या ठिकाणी थांबतो, कारण नंतर भाषण करायचे. 11:15 सरांनी सांगितलं जेवण आहे. थांबणार आहे आता मी. मुलांनो, आज कोणाची जयंती आहे मी सांगितलं? राजाराम महाराजांची जयंती आहे. राजाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तुमचा शुभेच्छा आणि सदिच्छा समारंभ ठेवलाय. मुलांनो लक्षात ठेवा, हा योग तुमच्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. येणार आहे का? येणार आहे का? आणि मगाशी मी सांगितलं इंस्टाग्राम आणि फेसबुकला जरी नसेल डिलीट करायचं तरी करा. नसेल करायचं, शिवाजी महाराज कोणत्याही मोहिमेवरती जायचं म्हटलं की नितीनजी आपण प्रथमतः आपल्या आईचं दर्शन घ्यायचं. आईचं दर्शन घ्यायचं. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस कुठे गेले? राजगडावरती आपल्या आईला भेटायला गेले आणि शिवाजीराजांनी आपल्या आईचं दर्शन घेतलं पहिलं. आजपासून 10वीच्या मुलांवरच नाही तर इथे बसल्या प्रत्येकाला लक्षात ठेवा, उद्यापासून काय करायचं? सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करून प्रथमतः आपल्या आईचं आणि वडिलांचं दर्शन घ्यायचं. घेणार का? घेणार की नाही? किती घेणार सांगा बरं, किती जण घेणार? तुम्हाला शिवाजी महाराजांची शपथ आहे, तुम्ही नाही घेणार का? घेणार ना? कोणाचं दर्शन घेणार? आपल्या आईचं आणि घेणार ना? 100% आपल्या आईचं वडिलांचं दर्शन घ्यायचं. आणि ते दर्शन घेतल्यानंतर 10वीच्या मुलांना लक्षात ठेवा, शाळेच्या ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेला जायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी येथे बसल्या गुरुजनांचं दर्शन घ्या. घेणार ना? फक्त गुरुजनांचं दर्शन घेत नाही सर, सरांचा आता मास्तर झालाय. हा, मॅडमची मॅडम म्हणतात, मॅडम नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही शाळेच्या पुढे गेला ना, तुम्ही जर पुढे जात असेल तर मागं पोरं टिंगल्या करतात सर आपल्या गुरुजनांचे. जी माणसं मोठी झाली त्यांनी आपल्या गुरुचा, आपल्या आईवडिलांचा सन्मान केला म्हणून मोठी झाली. ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी या गुरूंचा, आईवडिलांचा सन्मान करायला हवा. करणार ना? ज्याला आईवडिलांचा सन्मान करता येत नसेल, इतकी दुर्दैवी या देशामध्ये निर्माण झालेल. माझ्या भावंडांनो, तुम्हाला नसेल व्हॉट्सअप डिलीट करायचं, नसेल इंस्टाग्राम डिलीट करायचं, तर एके दिवशी कधीतरी आपल्या आई बापाचा फोटो ठेवा, आपल्या वडिलांचा फोटो ठेवा, कधीतरी आमच्या टावरे सरांचा फोटो ठेवा, कधीतरी मॅडमचा फोटो ठेवा, कधीतरी आमच्या कुलकर्णी काकांचा फोटो ठेवा. आणि कधीतरी या शाळा सुंदर करण्यासाठी जे झाडून घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये स्वच्छता निर्माण करण्यासाठी जे शिपाई काका अहोरात्र झटतायत, अरे त्यांचं जर तुम्ही फोटो ठेवला इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला किंवा तुमच्या फेसबुकच्या स्टेटसला जर फोटो ठेवला, तर आयुष्यात सांगतो की जी माणसं ज्यांनी तुमचं स्टेटस ठेवलंय आणि ज्यांनी स्टेटस तुमचं पाहिलंय, ती माणसं आयुष्यात तुम्हाला विसरणार नाही. एवढं काम आम्हाला करता आलं पाहिजे. कराल? वाचल्याशिवाय प्रगती नाही. राजाराम आमच्या गावातली परिस्थिती, 11वीला गेलेली पोरं 30 पोरं होती आणि 30 पोरांपैकी 20 पोरांवरती 307 आणि 302 म्हणजे मर्डरचे आणि हाफ मर्डरच्या केसेस लागल्या. 11वी 12वी जाणाऱ्या पोरांच्या. मुली म्हणतात मुली बिघडतात, 11वी 12वी जाणाऱ्या मुली बिघडतात असं म्हणतात ना, आणि खरंच बिघडतात. जर
आम्हाला एखाद्या परक्या पोराच्या बाबत किंवा एखाद्या परक्या माणसाचं एवढं जर प्रेम वाटत असेल, पोरं किंवा पोरी एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात कॉलेजला गेल्यानंतर, लाजा वाटत नाही? अरे कधीतरी ज्या आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलं तिच्यासाठी कधी आय लव्ह यू म्हटलो का आम्ही? म्हटलो का? अरे ज्या आजीनं आपल्याला अंगा खांद्यावरती खेळवलं, अंगा खांद्यावरती खेळून आम्हाला मोठं केलं, त्या आजीला कधीतरी आम्ही आय लव्ह यू म्हटलं का? ज्या आजानं आमच्यासाठी काबाड कष्ट घेतले त्या आजाला कधी आय लव्ह यू म्हटलं का? अरे आमच्या भावाने आमच्या बहिणीनं आमच्यासाठी कष्ट घेतले, त्या बहिणीसाठी भावासाठी कधीतरी आय लव्ह यू म्हणा. एखाद्या परक्या पोराला आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा कधी त्या शिक्षकांनी आणि ज्या मॅडमने आपल्याला खूप काही ज्ञानदान केले त्यांच्यासाठी कधीतरी आय लव्ह यू म्हणा. ही गोष्ट जरी आम्ही शिकलो, माझ्या भावंडांनो, नाही तुम्हाला गावासाठी काही करता आलं तरी लक्षात ठेवा, माझ्या भावनांनी बहिणीनं लक्षात ठेवा, तुम्हाला नाही गावासाठी करता आलं काहीतरी चालेल, नाही समाजासाठी काही करता आलं तरी चालेल, नाही या देशासाठी काही करता आलं तरी चालेल, पण हे गोष्ट लक्षात ठेवा, या शुभेच्छा समारंभाच्या निमित्तानं आपल्या आई वडिलांची मान या गावामध्ये या समाजामध्ये शर्मेनं खाली जाणार नाही. एवढं काम आम्हाला जर करता आलं तर आमच्या शिक्षणाचा फायदा नाही, तर शिक्षणाचा कवडीचा सुद्धा फायदा नाही. तुम्ही चांगला इंजिनियर व्हाल, चांगला वकील व्हाल, चांगला डॉक्टर व्हाल, परंतु तुम्हाला जर चांगला माणूस होता आलं नाही तर तुमच्या शिक्षणाचा अर्थ आणि तुमच्या शिक्षणाला तुम्हाला काहीच अर्थ नाही. म्हणून समाजामध्ये चांगलं वागायला शिका. शिकणार? समाजामध्ये चांगलं वागायला शिका. मुलींनो, समाजामध्ये आपल्या आईवडिलांचा मान आणि शिक्षकांची मान ताट राहिली पाहिजे, इतकं काम आम्हाला करता आलं पाहिजे. करणार? म्हणून 16 वर्ष धोक्याचं आहे असं म्हणतात. मी नेहमी सांगतो 16 वर्ष धोक्याचं नाही, 16 वर्ष मोक्याचं आहे. शेवटचा प्रसंग सांगतो, या ठिकाणी थांबतो. शिवाजीराजांनी 14-15 वर्षी शपथ घेतली. कुठे घेतली माहिती ना आपल्याला? कुठे घेतली? कुठे घेतली? जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. कुठे घेतली? 11:15 वाजले तर थांबतो मी आता. रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. रायरेश्वराला सांगितलं, हे रायरेश्वरा, मला बहुजन समाजाचा कष्ट करायचा नाही, त्याचा स्वराज्य निर्माण करायचा, मला छत्रपती व्हायचा, छत्रपती व्हायचा. माझ्या राजानं काय करावं? वयाच्या 14-15 वर्षी घेतलेली शपथ. अरे अफजल खान चालवला होता, शाहिस्ते खान चालवला होता, मिर्झा राजा जयसिंग चालवला होता. अरे एवढंच काय, अरे मृत्यू सुद्धा समोर होता. आग्र्यात गेलं नंतर काही झालं तरी माझ्या राजानं सगळ्या संकटावरती मात केली आणि 6 जून 1674 या रायगडाच्या मातीमध्ये 32 वर्षाचं सिंहासन निर्माण केलं. रयतेचा राजा माझा छत्रपती शिवाजीराजा 6 जून 1674 या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती झाला होता. छत्रपती कधी कधी स्वप्न पाहिलं? वयाच्या 14-15 वर्षी पाहिलं. म्हणून माझ्या भावंडांना आज स्वप्न पहा, आज स्वप्न पहा, आपल्याला काहीतरी मोठं व्हायचंय. मोठं मी अरे काय आवाज आहे? 15 दिवस झाले सर, महिना झाला. 1 फेब्रुवारी पासून सलग कार्यक्रम आहे माझे, तरी माझा आवाज बसला नाही. 2-2, 3 आज सुद्धा संध्याकाळी कार्यक्रम आहे. परवा परत तिथं यांच्या गावात परत व्याख्यान आहे शिवजयंतीचं, तरी आवाज बसला नाही. आणि मी आवाज आला पाहिजे, मी इतका आवाज आला पाहिजे गावात. आमच्या कानवडे सरांची शाळा कुठे लांब आहे ना, त्यांच्या शाळेपर्यंत आवाज गेला पाहिजे. म्हणायचं मी आणखी आवाज आला पाहिजे, मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आणि मी आज शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यामध्ये इतकं मोठं काम करेल. पोरं सुद्धा एवढीच हरकत बघ मुली, एवढी कसं काय मोठं काम करायचं? आज आवाज आला पाहिजे, मी इतकं मोठं काम करेल की माझ्या आई वडिलांचं आणि गावचं नाव मोठं करेल. मी माझ्या आईचा, गावचा आणि या देशाचा सन्मान करेल. मी अभ्यास करेल आणि मोठा होईल. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के. या ठिकाणी थांबतो. थांबू ना? थांबतो. पण भावंडांनो लक्षात ठेवा, आपलं नाव इतकं मोठं असावं. नितीनजी किती मोठं असावं? आपल्या दुश्मनानं सुद्धा आपलं नाव काढावं ना. 3 एप्रिल 1680 रोजी काय झालं महाराष्ट्रात? 3 एप्रिल 1680 रोजी 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजीराजांचा मृत्यू झाला. आणि मृत्यूची खबर सांगण्यासाठी औरंगाबादचा हुजरा आहे, त्याचं नाव आहे साकी मुस्तैद खान. हा साकी मुस्तैद खान औरंगाबादच्या दरबारात जातोय आणि औरंगाबादला म्हणतो, हुजूर हुजूर, दक्कन का चुआ कापड शिवा मर गया हुजूर, दक्कन का चुआ कापड शिवा मर गया हुजूर. हे शब्द कानावरती पडतात. औरंगजेब तर सिंहासनाच्या पायऱ्याखाली उतरत आला आणि औरंगजेब पुन्हा म्हणतोय, क्या बोला तो? पुन्हा साकी मुस्तैद खान म्हणतोय, हुजूर हुजूर, दक्कन का चुआ कापड शिवा
आपले दोन्ही हात त्या परमेश्वराकडे गेले आणि तो परमेश्वराला म्हणतो, हे खुदा माँ बहनों की इज्जत की रक्षा करने वाला वो शेर शिवा तेरे दरबार में आ रहा है, इसके वास्ते अपने दरबार के दरवाजे सदा खुले रखना परवरदिगार, इसके वास्ते अपने दरबार के दरवाजे सदा खुले रखना। पुढं काय म्हणतो हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे। औरंगजेब म्हणतोय, कौन गया सखी तुम्हें मालूम है? अरे आज तक हमने बहुत से राजा महाराजा देखे, मगर मेरा नाम सुनते ही अपना राज हमें सौंप देते थे। और आज से पहले हमने बहुत से जाबाज सिपाही देखे, मगर मुझको सामने देखे ही रन छोड़ देते थे। और आज से पहले हमने बहुत से जाबाज सरदार देखे, मगर मेरे आंखों के सामने अपना सर झुका लेते थे। आज पहली मरतबा ऐसा दिलावर देखा है कि पूरे हिंदुस्तान को मुट्ठी में करने वाला है औरंगजेब। अरे शेर शिवा का साम करता है, हम किस्मत वाले रह सके, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा मिला, शिवा जैसा मिला। हे दुश्मन शिवाजी राजांचं कौतुक करतोय। याच मातीमध्ये असं नाव कमवा की तुमचा शेजारी तुमचा तिरस्कार करणाऱ्या माणसाच्या स्टेटसवरती तुम्ही 10वीला मार्क मिळाल्यानंतर तुमचा फोटो असावा, एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के। एकच राजा, आवाज आला बाजूला, एकच राजा, आवाज, एकच राजा शिवनेरी किल्ल्यावर, मित्र माग म्हणा पुढे म्हणा, शिवनेरी किल्ल्यावर, बंद करू का मोठ्याला, शिवनेरी किल्ल्यावर, पुढं काय, माझ्या राजाचं नाव गाजतंय, मोठ्यानं माझ्या राजाचं नाव गाजतंय, आवाज मुके ना, माझ्या राजाचं नाव गाजतंय, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, पुढं रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, अरे प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे, भरोसा त्या राजावर, भरोसा त्या राजावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, आठवण येते मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर, अरे आठवण येते मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म मानला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्याशी शिवभक्तांच्या हृदयावर, अरे पुन्हा जन्म घ्याशी शिवभक्तांच्या हृदयावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय, माझ्या राजाचं नाव गाजतंय, खूप मोठं व्हा, खूप यशस्वी व्हा, खूप गुणवंत व्हा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। मला बोलवलं त्या कावळे सरांसाठी इथे बसल्या उपस्थित आमचे नितीनजी असतील, डॉक्टर साहेब असतील, द्राक्ष बागायतदार आहे, यांच्यासारखं मोठं द्राक्ष बागायतदार व्हावं, सगळ्यांनी मोठं व्हावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा या शाळेसाठी जोरदार टाळ्या वाजवा, गुणवंत व्हा, यशवंत व्हा आणि आपलं नाव मोठं करा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। ज्या मुलींनी ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडवलंय, त्यांनी शिकवलं, इतिहास शिकवला, भूगोल शिकवला, इंग्रजी शिकवलंय, आमच्या काकांनी गणित शिकवलं किंवा विज्ञान शिकवलंय, आमच्या टावरे सरांनी गणित किंवा विज्ञान शिकवलंय, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। व्यवस्थित रिसीट घेऊन जा, काही गडबड करू नका। आता जो शिल्लक राहिलेला जो वेळ आहे त्याचं सोनं करा आणि जाताना आई आणि वडील या दोन व्यक्तींचं जर दर्शन घेतलं तर असं पुण्य कोणतंच मिळणार नाही। तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊ नका, नाहीतर त्या दिवशी खास मंदिरात गर्दी कराल, अजिबात करू नका। फक्त दोनच व्यक्तींचं दर्शन घ्या आणि परीक्षा पास सोपी जाणार आणि विद्यालयाचा 100% निकाल लागेल, एवढी मी सर्व विद्यालयाच्या वतीनं, माझे शिक्षकेतर बंधू भगिनींच्या वतीनं सर्वांना खूप आशीर्वाद देतो आणि थांबतो। नयन उंकले आहेत त्याचे मनोगत व्यक्त करत हे आठवले की आजही डोळे भरून नेतात। तो दिवस आठवतो जेव्हा आपण रडत रडत इथे आलो होतो, किती नाहीसं वाटायचं आणि आता खूप हवंसं वाटते। हे सर्व शाळेच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांच्या गणेशावर नावं लिहिली जात होती। आठवणीमध्ये राहण्यासाठी एकमेकांवर
वाटून घेतले जात होते. कधीच एकमेकांना विसरायचं नाही अशा खोट्या शपथा घेतल्या जात होत्या. का जणू आज पहिल्यांदाच प्रिन्सिपल सरांचे भाषण इतक्या लक्षपूर्वक ऐकत होते आणि आज ते ऐकताच डोळ्यात अश्रू का आले हेच कळत नव्हतं. कारण नंतर आम्ही आठवणार होतो ती आमची शाळा, आमचे शिक्षक, आमचा वर्ग, आमचे मित्र आणि शाळेत केलेली सर्व मजा. आपल्या शालेय जीवनातील शेवटचा सुंदर भाग म्हणजे स्टँडअप देखील म्हणतात, ते डोळ्यात पाणी आणते. शेवट यानंतर रोहित थोरात त्याचे मनोगत व्यक्त करेल. रामकृष्ण हरी. सन्माननीय प्राचार्य, आदरणीय सर्व शिक्षक, माझे जिवलग मित्र आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार. माझं नाव रोहित थोरात. मित्रांनो, आपण सर्वजण जाणतो की आज आपल्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. आज आपण एक छोटासा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो आणि मला माझे मनोगत व्यक्त करण्याची परवानगी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. मित्रांनो, आजचा दिवस हा अत्यंत भावुक दिवस आहे. हा दिवस केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मित्रांसाठी देखील अत्यंत भावुक दिवस आहे. कारण आजपर्यंत आपल्या सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता, मात्र आज हा मुक्काम येथे संपला आहे. जो दिवस आपल्याला नको होता तो दिवस अखेर आला आहे. आजपर्यंत आपण अनुभवलेले सुखद शिक्षण, काही गोड कडू आठवणी आणि आपले संपूर्ण शालेय जीवन भूतकाळामध्ये सोबत घेऊन जाण्याकरता आजचा दिवस उभा आहे. उद्यापासून तुम्हा सर्वांचा प्रवास वेगवेगळा आहे हे छातीटोकपणे मी इथे सांगत आहे. गेली 2 वर्षे ज्या घरात आपण सर्वजण एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, ज्ञान घेतले, जीवाभावाचे मित्र भेटले, आई वडिलांचे प्रेम मिळाले, अशा आपल्या हक्काच्या घरातून पाणवलेल्या डोळ्यांनी आपणास मनात नसता देखील बाहेर पडावे लागणार आहे. एक अनोळखी व्यक्ती म्हणून या घरात ज्ञानाच्या घरात प्रवेश केला. मला आपल्याशी म्हणणारे ते कोणी नसताना देखील मी या शाळेमध्ये प्रवेश घेतला. या शाळेने मला आपलेसे करून घेतले आणि आई वडिलांसारखे गुरु आणि भावंडांसारखे मित्र दिले. भले मला शिक्षकांनी शिक्षा केली असेल, पण ती माझ्याकरता शिक्षा नव्हती, तर ती मला चूक सुधारण्याची दिलेली संधी होती. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा तो एक मार्ग होता. या शाळेने दिलेली भावंडे, माझे मित्रमैत्रिणी यांच्यासोबत माझी जोडलेली नाव न तुटणारे आहे. आम्ही खूप शाळेमध्ये मौज मजा केली. सकाळी तर बेंचवर बसण्यासाठी खूप भांडणे व्हायची, पण नंतर मात्र सर्व व्यवस्थित असायचं. ते बेंचला कान लावून वाजवणं, शिक्षक शिकवताना घड्याळ चमकवणं, सरांनी शिक्षा केल्यावर पुढे जाऊन अंगठे धरून खाली वाकणं आणि उठाबशा काढणं, परीक्षा दरम्यान हुशार मुला मुलींना मस्का लावणं, अशा कितीतरी आठवणी मला आठवतात. पण काय करणार, या केवळ आठवणीच्या रूपात सर्वांच्या मनात सदैव राहणार आहे. ज्यावेळी पहिल्यांदा या शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी स्वतःच रडत रडत शाळेत आलो होतो, कारण त्यावेळी माझे ते कोणच नव्हतं. पण आज मात्र मला खूप काही शाळेत दिलं आणि शाळेत मला खूप रडत आहे. मी या शाळेत इयत्ता 9वी मध्ये प्रवेश घेतला. मी संस्थेतून शाळेत येत होतो. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण गणेश महाराज घोडेकर आहेत. त्या संस्थेमध्ये मी नवीन होतो तेव्हा मला 3 मित्र मिळाले होते. ते माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्त परायण दीपक महाराज सोनवणे असतील, हरिभक्त परायण शंभू महाराज असतील आणि हरिभक्त परायण माझे सर्व जीवलग सौ महाराज शिंदे असतील. हे मला लाभले. त्यांनी अतिशय मला समजून घेतले. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली. त्यांच्यासाठी मला 2 ओळी म्हणूशी वाटतात की किती रागावलं तरी समजून घेतले मला, रुसलो कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा. असे मित्र मिळणे खूप अवघड असते मित्रांनो. असो, जाता आता फक्त एवढंच सांगू इच्छितो की यानंतर जरी आपल्या जीवनाचा प्रवास वेगवेगळा असला तरी माझे शालेय जीवन आणि गोड आठवणी माझा देह असेपर्यंत सदैव माझ्या हृदयामध्ये जिवंत राहतील. या शाळेचे चरण तुम्हाला येणाऱ्या काळात कसं राहायचं, कसं वागायचं हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ते किती आत्मसात करायचं हे तुमच्यावरती. शिक्षकांनी सुद्धा 12 महिने तुम्हाला हे सांगितलंय, अभ्यास करा अभ्यास करा. आज त्यांची जबाबदारी संपली. आजपासून तुमची खऱ्या अर्थाने जबाबदारी चालू होती. त्याचप्रमाणे या विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक आदरणीय टावरे सर, त्याचप्रमाणे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष निलेश शेठ कानडे, माझे युवा सहकारी मित्र द्राक्ष बागायतदार सचिन शेठ कानडे, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक बाळासाहेब कानडे गुरुजी आणि पालक सदस्या भालेराव संगीता सुधी. आज
या ठिकाणी आपण सर्वजण 10वीचा निरोप समारंभासाठी या ठिकाणी सर तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं. मी प्रथमतः तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. दरवर्षी तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवता, आम्ही येतो, सगळेजण बोलतात, आपण निघून जातो. मुलांनी किती आत्मसात करायचं आणि काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे मुलांना तुमच्यावरतीच आहे. आम्ही सुद्धा या शाळेत शिकलो, लहानाचं मोठं झालो, इथेच झालो, इथेच घडलो. तुम्ही 2-3 उदाहरणं दिली. 11व्या वर्षात जी मुलगी पायावरती उभं राहायला शिकली ती मुलगी देशात नाही तर जगात अव्वल धावपट्टी झाली. मग तुम्ही या 6 दिवसात भरपूर काही करू शकता. फक्त तुमच्या मनाने ठरवलं पाहिजे की आपण अभ्यास करायचा की नाही करायचा. अभ्यास का करायचा भाऊ? शिक्षक 12 महिने तुम्हाला का सांगतात? शिक्षकांचं काम आहे, शिक्षक नोकरीला लागले ते तुम्हाला शिकवतात. तुम्ही किती घ्यायचं नाही घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. त्यांची आज जबाबदारी पूर्ण संपलेली आहे. आजपासून जबाबदारी तुमची चालू झाली आहे. 6 दिवसात अभ्यास करायचा, परीक्षेत चांगले मार्क पाडायचे. परीक्षेत चांगले मार्क्स का पाडायचे? शाळा काय शिकायची? मी स्वतः BA ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. आज निलेश शेठ कानडे असतील, हे सचिन शेठ कानडे, बाळासाहेब कानडे गुरुजी यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर कोणी नोकरीला गेलं, कोणी व्यवसायात गेलं, कोणी शेती व्यवसायात आलो. सर शिक्षणाचा फायदा असा झाला, उत्कृष्ट द्राक्ष बागायतदार आहेत आजी, बरोबर ना? कशाच्या जोरावरती आलं मुलांना? शिक्षणाच्या जोरावर. आज मी सुद्धा शिक्षण घेतल्यामुळे एक चांगला उद्योजक तयार झालो. मला सुद्धा शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हटले शिक्षण शिकून काहीच नाही, काहीच होऊ शकत नाही. शिक्षण शिकलंच पाहिजे. शिक्षणातून तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्ही उद्योजक व्हाल, स्पोर्ट्समॅन व्हाल, तुम्ही शिक्षक व्हाल, नोकरी कराल, काही पण मार्ग भेटेल, पण तो शिक्षणातूनच भेटेल. मी माझी मुलगी 5वीला असताना या शाळेतून आळंदीला तालमीत नेऊन घातली, अंजलीला. ती 9वी पर्यंत तालमीत ठेवली, तिला कुस्ती शिकवली. त्यानंतर या शाळेत 10वीला आणून ठेवली. कशासाठी आणली? शिकली पण पाहिजे. कुठल्याही गोष्ट करताना त्याला शिक्षणाची जोड पाहिजे. शिक्षणाच्या जोडीशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. 10वी-12वी या ठिकाणी तिची, आता 12वीचा पेपर तिचा चालू आहे. त्यामुळं तुम्ही मुलांना शिक्षक सांगायचं काम करतात. तुम्ही किती घ्यायचं आणि किती सोडायचं हे तुमच्या हातात आहे. पण शिक्षण नक्की शिका. व्हॉट्सअप, फेसबुक, फार छान उदाहरण दिलं तुम्ही गारगोटे सर. परंतु मुलं त्याच्या आहारी गेली. सर काम तर करतीच नाही, शाळेचा अभ्यासही करती नाही. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरतीच पोर ऍक्टिव्ह जास्त झालेली आहे. याच्यातून बाहेर या मुलांना, याच्यातून बाहेर आला तरच प्रगती आहे. येणाऱ्या काळात पैसा, सर्व काही पैसा आहे. तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. त्यामुळं तुम्ही पैसा कमवण्यासाठी पहिलं स्वतः सधन व्हा. तुम्ही जसे म्हटले गारगोटे सर की तुम्ही समाजासाठी काहीतरी करा, परंतु समाजासाठी काहीतरी करत असताना सुरुवातीला स्वतः सधन झाले तरच ते समाजासाठी करतील, अन्यथा नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही पहिलं स्वतः सुधारा. स्वतः सुधारल्यानंतर आपलं घर सुधारा. घर सुधारल्यानंतर आजूबाजूचा परिसर सुधारा. नंतर गावात लक्ष घाला. नंतर तालुक्यात, देशात तुमची अशी प्रगती होईल असं मला वाटतं सर. त्यामुळं तुम्हाला सर्वांना मी माझ्या वतीने, त्याचप्रमाणे आमचे सचिन शेठ, उषाताई सरपंच कानडे यांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. चांगला पेपर लिहा. बाळासाहेब कानडे सर हे आपले मनोगत व्यक्त करतील. अनेकांची मानदेय या ठिकाणी उपस्थित आहे. शिवव्याख्याते आदरणीय गारगोटे सर तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आज इयत्ता 10वीचा शुभेच्छा समारंभ खास बेंचवरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि या बेंचवरच्या कन्यांसाठी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मातीवर बसला आहात. सगळ्यांची नाळ या मातीशी जुळलेली असलीच पाहिजे, कारण त्याच्यातूनच आपल्याला आवश्यक असणारे अन्नपदार्थ मिळतात. आई जन्माला घालते आणि ही भूमी तुम्हाला आम्हाला वाढवते. म्हणून त्या मातीविषयी आम्हाला सदैव ऋण असलं पाहिजे. इयत्ता 10वीच्या शुभेच्छा समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य सुलतावडे सर, शिवव्याख्याते प्रमुख मार्गदर्शक आदरणीय संपतराव गारगोटे सर, शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदरणीय बागायतदार निलेशजी कानडे, युवा उद्योजक आणि सामाजिक कामात ज्यांचा ठसा सातत्याने उमटला असे नितीन भाऊ भालेराव, आदरणीय सचिनजी कानडे, आदरणीय संगीताई भालेराव, उपस्थित सर्व गुरुजन, या ठिकाणचे शालेय विद्यार्थी आणि छोट्या बालकांना इयत्ता 10वीला शुभेच्छा देत आहेत. 5वी पासून तर 10वीपर्यंत विद्यार्थी या ठिकाणी शिकले. ते आता जीवनातल्या महत्त्वाच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. आमच्या काळात बोर्ड असायचे. किती टक्क्यांनी विद्यार्थी गुणवत्तेत आला, बोर्डात किती आला, याही शाळेचे विद्यार्थी बोर्डामध्ये आलेले आहेत.
परंतु आता बोर्ड विषय जरी राहिला नसला तरी आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं टप्पा वळण म्हणजे हे 10वीचं वर्ष. हे वय सुद्धा अत्यंत वेगळ्या प्रकारचं असतं. हे वय कोणाला मानायला तयार नसतं, पण या वयामध्ये जर योग्य वळण घेतलं, योग्य शिस्त लावून घेतली तर तुमचं जीवन यशस्वी झालं. बाळांनो, तुम्हाला मी आज कोणते उपदेश डोस पाजणार नाही. शिवव्याख्याते म्हणून ते बोलले त्यांनी शिवाजी महाराज काहीतरी त्या सांगितलं असेल. स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे छत्रपती संभाजी महाराज आणि आज जन्म असलेले आदरणीय छत्रपती राजाराम महाराज, ज्यांनी पाचशाही पालखी घातली, त्या छत्रपती राजाराम महाराजांचा आज जन्मदिन, त्यांना वंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने संतांनी जी शिकवण दिली महाराष्ट्राला, त्यातून महाराष्ट्र घडला. शिवजन्मापूरचा महाराष्ट्र कसा तुम्ही अभ्यासला असेल, परंतु संतांच्या कामगिरीमुळे शिवरायांना योग्य प्रकारे त्या ठिकाणी कामगिरी करता आली. असेच एक थोर संत रविदासजी महाराज किंवा रोहिदास महाराज यांची आज जयंती आहे, त्यांना अभिनंदन करतो. आणि विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वीला अभ्यासक्रम शिक्षकांनी शिकवला. नितीन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता अभ्यास करणार आहात आणि परीक्षेला सामोरं जाणार आहात. जाताना शांत मनाने जा, कोणत्याही प्रकारचा गोंधळ नको. लेखी साहित्य सगळं आपल्याबरोबर योग्य असलं पाहिजे. जी ठिकाणी आपली बैठक व्यवस्था आहे त्या बैठक व्यवस्थेपाशी सुद्धा आपल्याला शांतपणे एकाग्र होता आलं पाहिजे. पेपर समोर आल्यावर आपला पेपर आणि उत्तरपत्रिका याच्याशी नातं जुळवून घ्या. जे आठवतंय ते लिहून घ्या. येत नसेल ते उशिराने लिहिण्याचा प्रयत्न केला तरी हरकत नाही. त्या उत्तरासाठी जागा लिहायला, योग्य जागा सोडायला घाबरू नका. आणि योग्य प्रकारे त्या प्रश्नपत्रिकेत आपल्या मनातले विचार अभ्यासात जे आहे ते उतरवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाची शांतता असली पाहिजे आणि आपोआप आठवत जातं. तुम्ही केला अभ्यास, पेपर सोपा आहे आणि शिक्षकांनी मार्गदर्शन केले, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. पण 10वीचा निकाल आल्यानंतर माझा पहिला नंबर आला, माझा दुसरा नंबर आला, आईवडिला आनंद होईल, तुम्हाला आम्हाला आनंद होईल. पण यदा कदाचित म्हणतोय मी, चुकून मार्क्स कमी पडले किंवा त्याच्यापेक्षा कमी पडले तर खचून जायचं नाही. 35% मार्क्स मिळालेला विद्यार्थी सुद्धा पास असतो आणि 34% मिळवणार नापास जरी असेल, पण त्याच्या पुढे वेगळा पर्याय येता कामा नये. त्यांनी समजून घ्यायचं मला अधिक प्रयत्नांची गरज आहे. पुन्हा त्याने उभं राहिलं पाहिजे, पुन्हा 10वीला बसता येईल. सर त्यासाठी आपल्याला वेळ देणारच आहेत. पण तुम्ही त्या ठिकाणी कोणी येऊच नाही. पण चुकून कमी मार्क्स पडले म्हणून आईवडिलांनी सुद्धा नाराज होता कामा नये. 11वी आहे, 12वी आहे आणि 12वी आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वर्ष असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, उत्तम गुणवत्ता अभ्यासातून येईलच. पण मार्क्स कमी असं झाले, जास्त झाले तर हुरळून जाऊ नका. पण कमी पडले तर नाराज होऊ नका, चुकीच्या मार्गाकडे जाऊ नका, हेच तुम्हाला सांगायचं. आणि म्हणून नितीन शेठ भालेराव, त्याचबरोबर शाळा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री निलेश कानडे सर आणि सचिन शेठ कानडे, द्राक्ष बागायतदार आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या विद्यालयामध्ये इयत्ता 10वीचा निरोप समारंभ, शुभेच्छा समारंभ आयोजित केलेला आहे. आणि आयोजित करत असताना की हा विद्यार्थ्याचा, या विद्यालयातील हा शेवटचा दिवस आहे. काही विद्यार्थ्यांचा, काही विद्यार्थी आमच्याकडे 11वीला राहतील, पण ज्या वेळेस आपण 5वीला या विद्यालयामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर इयत्ता 10वीचं वर्ष संपत आलंय आणि आपल्याला कळतही नाही की आता आपली 10वी होणार आहे आणि 10वी झाल्यानंतर करायचं काय. आणि आपलं विद्यालय जे आहे या मातीमध्ये तुम्ही खेळलेला आहात आणि जीवनाची जी सर्व जडणघडण आहे ती जीवनाची जडणघडण 5वी ते 10वी पर्यंत होत असते. अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करत असाल, अभ्यास करताना तुमची शारीरिक तंदुरुस्ती जी आहे ती त्या ठिकाणी 5वी ते 10वी मध्येच आपल्याला कळतं की खेळाडू कोण होणार आहे. आणि मग या विद्यालयामध्ये आपण शिकतो. बऱ्याच वेळा आपल्या विद्यालयामध्ये सुद्धा आपण पाहिलंय की 25 वर्षापूर्वीची 10वीची बॅच ते कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये आयोजित करतात, आजूबाजूला वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करतात आणि एकत्र येतात. त्याचं कारण असं आहे की हे बालपण जे तुमचं आहे, या बालपणामध्ये 10वी पर्यंत तुम्ही आता इथं शिकलात आणि बाहेर पडणार आहात आणि प्रत्येकाच्या वाटा त्या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. आणि बाहेर गेल्यानंतर तुम्ही 11वीला जाल, कोण डिप्लोमाला जाईल, वेगवेगळ्या साईडला तुम्ही जाल. बाहेर गेल्यानंतर पुन्हा आपली भेट होत नाही आणि मग नंतर आठवण येते 25 वर्षानंतर, 30 वर्षानंतर आपली 10वीची बॅच कोणती आहे, आपण एकत्र येऊया, शाळेमध्ये कार्यक्रम घेऊया आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊया.
म्हणून ही शाळा खूप महत्वाची असते विद्यार्थी मित्रांनो. ही शाळा हे त्या ठिकाणी तुमचं बालपण जे आहे, सरांनी सांगितलं 16 वर्ष धोक्याचं किंवा मोक्याचं, अतिशय सुंदर आहे आणि खरंच मोक्याचं आहे. आयुष्यामध्ये हे 5-6 वर्ष तुम्ही कसं केलं तर तुम्ही जेवढं पुढे आयुष्य जगणार आहात ते आयुष्य सुखा समाधानाने जगणार आहात. पण जर ह्या 4-5 वर्षामध्ये जर तुम्ही शिकला नाही, जर बिघडलात, तर पुढचं जे काही तुम्ही 50 वर्ष जगणार आहात ते जीवन आपलं अतिशय दुःखद जातं. म्हणून त्या ठिकाणी 16 वर्ष आपल्याला मोक्याचं करायचं आहे. मी असं म्हणेन विद्यार्थी मित्रांनो, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुम्ही स्वतःच आहात. आणि शिक्षक मंडळी जे आहे, तुम्हाला 5वी पासून तुम्ही या विद्यालयामध्ये शिकत आहात. ज्या गुरुजनांना तुम्हाला शिकवलेलं आहे, ज्या गुरुजनांना तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे, ते प्रत्येक जण त्या ठिकाणी गुरुजन तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता 10वी मध्ये माझ्याकडे 79 विद्यार्थी आहेत आणि या 10वी मध्ये विद्यार्थ्यांना सर्व गुरुजनांना त्या ठिकाणी ज्ञान दिलेलं आहे, अभ्यास तुम्ही केलेला आहे. अनेक विद्यार्थी बाहेर क्लासला गेलेले आहेत. मग अभ्यास तर आपण करत असतो. आणि आता उदाहरण जर पहिला 80 मार्काचा पेपर आहे, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, 20 मार्क आमच्याकडे आहे. पण तरीही आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थी आपला असा आहे की त्या ठिकाणी तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे. मगाशी सरांनी सांगितलं, गरगुडे सरांनी, की 6 दिवस राहिलेले आहेत. अतिशय उत्तम उदाहरण, 6 दिवस आहेत. सर पेपर झाला, 2 दिवस सुट्टी असते, 1 दिवस सुट्टी आहे. आता सुद्धा फक्त एकाग्रतेने डोक्यात ठेवलं, मी SSC ला आहे, मी 10वी ला आहे, मला पास व्हायचंय, म्हणून आपलं मन त्या पुस्तकात ठेवा. सध्याची अवघड अवस्था आहे, मन आपल्या जागेवर थांबतच नाही, कारण मनाचा शोध लागलेला नाही. फक्त मनच शरीराचं असं आहे, त्याचा शोध लागलेला नाही. आता इथं बसलेला असाल, 5 मिनिटांमध्ये आठवणीनंतर भूक लागली, घरी काय बनवलंय, म्हणजे मन जागेवर नसतं. मग अभ्यास करताना एकाग्रता ठेवा. आपल्याला हा कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुम्ही जर प्रामाणिक राहिलात, अभ्यास केला, तर सरांनी सांगितलंय, गारगुडे सरांनी, 100% निकाल नक्कीच लागेल आणि नक्कीच लागतो. पण विद्यार्थी थोडासा ऐकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मी 10वीच्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रामाणिक सांगतो की आपल्याला भरपूर वेळ आहे, तुमच्यासाठी भरपूर आम्ही काही कामं केलेली आहेत. जे काही असेल ते चांगल्यासाठी आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे. पण विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, परीक्षेला जाताना काळजी घ्या. आताच काल एक माझ्याकडे प्रयोग परीक्षेला लिहिला, कुठेतरी अपघात झालेला मोटरसायकलवर. नाही, या 15 दिवसामध्ये या परीक्षा होईपर्यंत मुलं आणि मुलींनी सर्वांनी आपल्या शरीराची काळजी घ्यायची. आपण आजारी पडायचं नाही. प्रवास करताना व्यवस्थित त्या ठिकाणी करायचं, आपल्या आई वडिलांबरोबर प्रवास करायचा आहे. बऱ्याच वेळा गेल्या वर्षी एक असं चित्र पाहिलं सर, एका मोटरसायकलवर 4-4 जण परीक्षेला जात होते. आम्हाला असा फोन आलता. मुलं इथून जाताना मोटरसायकल 4-4 जण गेले आणि जर काही अपघात झाला, अपघात झाल्यानंतर दुर्घटना एखादी घडली, अपघात झाल्यानंतर लागलं, पेपरला जाता आलं नाही, तर आपलं वर्ष वाया जातं. वर्ष महत्वाचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना तो अधिकारी सूचना लक्षात ठेवा. गाडी असेल तर गाडी करून जा. कुठेही प्रायव्हेट एका मोटरसायकल 3-3, 4-4 जण असं जाऊ नका. तुम्ही सर्व विद्यार्थी अतिशय हुशार आहे, प्रामाणिक आहे. आमच्या गुरुजनांना तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी अनेक म्हणजे माझ्या अगदी परिचित नाव घेत नाही, मी अशी एक व्यक्ती, मोठी व्यक्ती पहिली खूप काम करत होती, फार अगदी भाजीपाल्याचा व्यवसाय करत होती. ती नंतर अतिशय मोठी झाली. पुण्यामध्ये एक डॉक्टर बेग नावाची कंपनी आहे, इंग्लंडची कंपनी आहे. त्या कंपनीचा मालक इंग्लंडचा आहे, त्याच्या 6 कंपन्या आहेत. हे उदाहरण काय सांगतो, त्यापूर्वी तो मालक बंगालमध्ये बॉटल गोळा करायचा, डबे गोळा करायचा आणि गोळा करून व्यवसाय करून तो 6 कंपन्यांचा मालक झाला. डॉक्टर बेग काटेगरी कंपनी आहे. जसं अंबानीचं उदाहरण सांगितलं. अतिशय काहीतरी करायचं असेल, इतिहास घडवायचा असेल, क्रांती करायची असेल, चांगलं करायचं असेल, आपल्या मनामध्ये समाजाबद्दलची चांगली भूमिका पाहिजे. हे शाळेमध्येच शिकवलं जातं. मुलं शाळेतच का पाठवली जातात का? कारण मुलं ही शाळेत आल्यानंतर ज्यावेळेस माझ्याकडे 50 विद्यार्थी असतात, 50 ठिकाणची मुलं असतात, 50 विद्यार्थ्यांचे 50 विचार असतात आणि ते आपण एकमेकाचे विचार करत, त्याचे अनुभव घेत, शिक्षकांचे अनुभव घेत आपण शिकत असतो. म्हणून शाळेमध्ये आपल्याला यावं लागतं. तर आता वेळ भरपूर झालेली आहे. तर हे सर्व मान्यवर अतिशय वेळात वेळ काढून त्या ठिकाणी इथं आलेले आहेत. पण विद्यार्थी मित्रांना मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुलाच घडवायचंय. आम्ही फक्त आशीर्वाद देणारे आहोत.
आणि आशीर्वाद देणार आहे. तुमचा हात जगन्नाथ आहे. तुम्ही ज्यावेळेस पेपर लिहायला जाल त्यावेळेस तुमच्या हाताने तुम्ही लिहिणार आहात. म्हणजे आपला हात तारीख स्वतःचा हात जो असतो जगन्नाथ असतो. म्हणून तुम्ही पेपरला जाताना काळजी घ्या. आपले शिक्षक त्या ठिकाणी तिथे असणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व जे काही अडचणी येतील त्या अडचणी आम्ही नक्कीच सोडवणार आहात. आणि पुन्हा एकदा विद्यालयाचे पर्यवेक्षक कांबळे सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि मी स्वतः आमच्या सर्वांच्या तर्फे तुम्हाला यशस्वी परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटण्यासाठी ओलासावी हृदयामध्ये स्नेह असावा ओठी. समोर आपले उभी आहे आभार प्रदर्शनासाठी. आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन आपला मार्गदर्शन केल्याबद्दल मी शाळेच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व आपले असेच सदैव मार्गदर्शन आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण केलेल्या मार्गदर्शनाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल व आमच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानते. शेवटी सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करणे. धन्यवाद.